नमस्कार, मी शिल्पा टेंबे या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण बघणार आहोत व्हेज पुलाव. प्रथम एक भांडभर बासमती तांदूळ घेतले. हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, 15-20 मिनिटं ठेवून दिले. त्यानंतर हा खडा गरम मसाला घेतला आहे. जिरं, दालचिनीचे तुकडे, लवंग, मिरी, मोठी वेलची आणि तेजपत्ता घेतला आहे. भाज्या कापून घेतल्या आहेत. कांदा उभा चिरून घेतला आहे. आलं लसूण पेस्ट घेतली आहे. गाजर, फ्लॉवर, मटार आणि सिमला मिरची आहे, पिवळी आणि लाल. याशिवाय आपण हिरवी सिमला मिरची घेवडा घेऊ शकतो. हे मी इथे आता साईचं दही घेतलेलं आहे. या सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. मीठ आणि साजूक तूप, टोमॅटो त्याची प्युरी करून घेतली. आता एका भांड्यामध्ये गॅस चालू करून त्याच्यामध्ये साजूक तूप घेतलं. हे तूप गरम होईपर्यंत तांदळाच्या दुप्पट पाणी गरम होत ठेवलं. गरम झालेल्या तुपामध्ये हा सगळा खडा मसाला आहे तो घातला. इथे ही जी वेलची आहे, मोठी वेलची, ही थोडीशी तोडून घातलेली आहे आणि हे चांगलं तडतडू द्यायचं. आता कांदा घातला आणि आलं लसूण पेस्ट घातली. हे थोडा वेळ चांगलं परतून घ्यायचं, एक साधारणपणे 2 मिनिटं. आणि इकडे पाणी उकळायला लागले, गॅस बारीक केला. ह्या भाज्या आपण एक एक घालणार आहोत. पहिल्यांदा शिजण्यासाठी त्यात घातलं फ्लॉवर आणि गाजर, कारण त्याला शिजायला वेळ लागतो. आणि ते एक मोठ्या गॅसवर 2-3 मिनिटं चांगलं परतून घेतलं. त्यानंतर आता त्याच्यामध्ये मटार आणि ही पिवळी आणि लाल सिमला मिरची बारीक केली आहे ती घातली. तेही चांगलं परतून घेऊन नंतर हा टोमॅटो बारीक केलेला आहे तो घातला. चांगलं ढवळून घ्यायचं. ढवळल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घातले. हे तांदूळही आपण चांगले परतून घेणार आहोत. या भाज्या सगळीकडे तांदळाला नीट लागल्यानंतर आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं. चांगलं परतून घ्यायचं. आणि आता यामध्ये आपण हे जे साईचं दही ठेवलं होतं ते घालणार आहे. साईचं नसेल तर नुसतं दहीसुद्धा चालतं. साईमुळं त्याला एक छान स्वाद येतो. नीट ढवळून हे दहीसुद्धा सगळीकडे चांगलं लावून घ्यायचं. आता यामध्ये आपण हे उकळत ठेवलेलं जे पाणी आहे, आधणाचं पाणी, हे त्यामध्ये घालणार आणि चांगलं ढवळून गॅस मोठा करून त्याला उकळी येऊ देणार. हे बघा, ही चांगली उकळी यायला लागली आहे. पाणी त्यातलं तर संपत आलं. आता गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं. थोड्या वेळानं पाहायचं. आता भात चांगला तयार झालेला आहे. पुलाव खाण्यासाठी तयार. थँक्यू.